नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, पुण्यामध्ये तनिषा भिसे यांच्यासोबतचे घडलं तो असंवेदनशीलतेचा कळस होता। हे आता सरकारच्या अहवालामधून समोर आलेलंच आहे। सकाळी 9 वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गेलेल्या तनिषा भिसे यांच्यावरती दुपारी 2:30 वाजेपर्यंत डॉक्टरांनी उपचार केले नाहीत। 10 लाखांसाठी अडवणूक केली। हे सगळं आज समोर आलंय। ज्यांच्याकडे तनिषा यांची ट्रीटमेंट सुरू होती त्या डॉक्टर घैसास यांनी अगदी काही वेळापूर्वीच आपला राजीनामा सुद्धा दिलाय, पण अजूनही न्याय झालेला नाहीये। नियमापलीकडे जाऊन डिपॉझिट मागण्याची रुग्णालयाची मगरुरी, पैशासाठी वैद्यकीय सेवा न देण्याची भूमिका, सवलती घेऊन सवलती देण्यासाठी आखडता घेतला जाणारा हात, या सगळ्यावर या निमित्तानं आज आपल्याला बोलावं लागेल। कोण दोषी आहे हे समजून घ्यावं लागेल आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। हॉस्पिटलची बेपरवाई, कधी कारवाई? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर। आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या जमिनीवरती उभं आहे त्या जमिनीच्या मूळ मालकांचे चिरंजीव चित्रसेन खिलारे या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। आणि त्यासोबतच सरकारकडनं भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे सुद्धा या चर्चेमध्ये असतील। पण सगळ्यात आधी आत्ता ज्या टप्प्यावरती हे प्रकरण आहे आणि आज अहवाल समोर आलेला आहे, घैसास यांचा आज राजीनामा झालेला आहे, या सगळ्याविषयी विजय कुंभार यांची पहिली प्रतिक्रिया आपण घेऊया, मान्यवरांची पहिली प्रतिक्रिया घेऊया आणि त्यानंतर आपण अनेक मुद्द्यांकडे वळूयात। कुंभार सर, सुरुवातीला आपल्याकडे। पहिली गोष्ट म्हणजे या बाबतीमध्ये जे काही घडतंय ते फारसं समाधानकारक आहे असं म्हणता येणार नाही। कारण एखाद्या विशेषतः माता मृत्यू आणि रुग्णालयामध्ये त्यांना योग्य वागणूक न मिळणं, हा आज अहवाल आला त्याच्यातला एक मुद्दा आणखी एक राहून गेलाय असं माझं मत आहे। जेवढं काही माहिती मला मिळाली, मी काही त्यांच्या कुटुंबियाशी जेवढं बोललोय त्याच्या आधारे 5-5.5 तास त्या रुग्णालयात होत्या हे खरं आहेच, परंतु त्यांच्यावर ऑपरेशन करण्याची तयारी सुद्धा झाली होती। म्हणजे गाऊन देणं किंवा इतर जे काही सिझेरियन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रक्रिया होत्या त्या पार पाडल्या होत्या, तरीही त्यांच्यावर उपचार केले नाही। 5-5.5 त्यांना बसवून ठेवण्यात आलं आणि पुन्हा त्यांना बाहेर जावं लागलं। बाहेर जाताना कुणी अडवलं नाही किंवा उपचार करतो म्हणालं नाही। आणि याही पेक्षा अत्यंत घाणेरडी गोष्ट म्हणजे त्या निघाल्या गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने रुग्णालयाने स्वतःचा आणि आपल्या डॉक्टरांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, जो आता उघडकीला आलेला आहे, हे सगळ्यात वाईट होतं। आता त्या डॉक्टरांनी राजीनामा दिला असला तरी तेवढ्याने थांबत नाही, तर हे उघडकीला आलेले एखादं प्रकरण आहे असं बाकीच्या बाबतीत काही घडत असेल। कारण या रुग्णालयाच्या कामाबद्दल बऱ्याच ठिकाणी चांगलं ऐकू येत होतं, परंतु आता गोष्ट अशी दिसते की समाजामध्ये सुद्धा 2 भाग पडलेत की काय। म्हणजे ते रुग्णालय किती दोषी असेल याच्यामध्ये भल्याभल्यांनी उडी घेऊन त्या रुग्णालयाचा काही दोष नाही, त्यांना विनाकारण टार्गेट केलं जात आहे अशा स्वरूपाची भूमिका घेतली, असे अनेक जण आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांवरच आक्षेप घेण्यात आला। हे सगळं मला वाटतं हे म्हणजे फक्त रुग्णालय नव्हे तर अशी बाजू घेणारे हे सुद्धा असंवेदनशील आहेत असं म्हणता येईल। ते पुण्यासारख्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या ऑक्सफोर्ड ऑफ दी सांस्कृतिक शहरामध्ये हे सगळं घडतं, याचं वाईट वाटतं। खरं तर या प्रकरणामध्ये सगळ्यांनी येऊन एकत्रित चांगली भूमिका घेतली असती किंवा रुग्णालय प्रशासनाने आम्ही झाल्या त्या प्रकाराची चौकशी करून दोषींना शासन देऊ असं म्हटलं असतं तर ते अधिक संयुक्तिक दिसलं असतं, परंतु तसं घडलं नाही। सगळ्यांनी त्या रुग्णालयाची आणि त्या डॉक्टरांची बाजू घेण्याचा प्रयत्न करून त्या जे पीडित आहेत त्यांनाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला। अगदी आणि ही गोष्ट या सगळ्यातली आपण म्हणताय त्याप्रमाणे अत्यंत वाईट आहे। जो पहिला अहवाल रुग्णालयाकडनं देण्यात आलेला होता आणि त्यातनं जे आक्षेप मांडले गेलेले होते
अर्थात मी चित्रसेन खिलारे यांच्याकडे जातोय. चित्रसेन खिलारे यांची ओळख करून देताना मी म्हटलं की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या जमिनीवरती उभं राहिलेलं आहे त्या जमिनीचे ते मूळ मालक जे आहेत त्यांचे ते चिरंजीव आहेत, म्हणून स्वाभाविक आहे की आपली या सगळ्याविषयी भूमिका, हे सगळं प्रकरण बघता आपली त्यावरची पहिली कॉमेंट आणि मग आपण इतर मुद्द्यांकडे जाऊयात. प्रथमतः मला असं वाटतंय की प्रश्न जमीन कोणाची गेली, किती गेली, हा आमच्यासाठी, आमच्या खिलारी परिवारासाठी गौण विषय आहे. अगदी विषय हा आहे की एखाद्या रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण जेव्हा ट्रीटमेंट मागण्यासाठी येतो तर त्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार किंवा त्याच्याकडे डिपॉझिट मागण्याचा कायदेशीर अधिकार असो किंवा नैतिक अधिकार कुणाकडे आहे का? आता जमीन 1989 साली आम्ही ती हँडओव्हर केली, ती ULC कायद्याखाली आम्ही हँडओव्हर केली. पण त्या दरम्यान आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की बाबा ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी जागा अंदाजे द्यायची आहे आणि ताबडतोब आमच्या वडिलांनी असेल, आमचे काका असतील, अमृतराव जयसिंगराव खिलारे असतील, काशीश्वर जयसिंगराव खिलारे असतील, आमचे आजोबा जयसिंगराव खिलारे पाटील असतील, यांनी ताबडतोब होकार याच्याकरता दिला की एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आपल्या भागात होईल. आमच्या वडिलांची धारणा एवढीच होती, तेव्हा आमच्या घरामध्येही चर्चा झाल्याचं मला आठवतं. मी 18-19 वर्षाचा होतो की पूर्व भागात सगळे हॉस्पिटल्स आहेत, म्हणजे एक मोठे हॉस्पिटल असेल तर ससून रुग्णालय, सरकारी रुग्णालय, त्यानंतर जहांगीर असेल, रुबी असेल, ही मोठी सगळी रुग्णालय पूर्व भागात आहेत. तर आपल्या भागामध्ये, एरंडावण्या भागामध्ये असं जर एखादं मोठं रुग्णालय झालं तर त्याचा उपयोग सामान्य नागरिकांना, म्हणजे एरंडावणा असेल, कर्वेनगर असेल, गणेशनगर असेल, कोथरूड असेल, हिंगणे असेल, पौड असेल, सिंहगड रोड असेल, लॉ कॉलेज रोड, या भागाला सगळीकडे याचा उपयोग होईल. आणि एवढ्या लांब जाण्यापेक्षा पूर्व भागात आपल्या भागात एक चांगल्या प्रकारचे ट्रीटमेंट लोकांना, रुग्णांना तिथं उपलब्ध होईल, हा एक सुद्धा हेतू आमचा होता. आणि गेले 2 दिवसापूर्वी जी घटना घडली ती अत्यंत असंवेदनशीलता त्यामध्ये दिसून आली. मी आता ते त्यातलं दोषी कोण आहे, काय कोण आहे, याचा सगळा उहापोह होईल. कायदेशीर बाबी, ते कायदेशीर बाबी सगळं सरकार असेल किंवा जे कायदेशीर गोष्टी त्या सगळ्या होतील. त्यामुळे जे कोण दोषी असतील त्यांना जे काही शासन होतं ते होईल. पण याच्या पुढे आपण सर्वजण एक संवेदनशीलता दाखवून आपण याच्यातनं काहीतरी शिकणार आहोत का? आणि याच्या पुढे आपण एखादी शाळा उघडताना मग त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्याला ॲडमिशन द्यायची आणि पैसे नसेल तर ॲडमिशन द्यायची नाही, किंवा एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून त्याला रुग्ण म्हणून ॲडमिट करून घ्यायचा आणि पैसे नसतील तर त्याला परत पाठवायचा, हे होणार आहे का? माझ्या मते आता कुठेतरी वेळ आलेली आहे. आम्ही असू, आम्ही ज्यांनी जमीन दिली, आम्ही तर म्हणजे आमच्या खिलारे कुटुंबियाची गेली 2 दिवस आमची चर्चा चालू, आम्हाला हेच म्हणायचे, आमची जागा गेली याचं दुःख आम्हाला नाहीये. आम्हाला दुःख याचं आहे की ज्या जागेत आम्ही शेती करत होतो, जी जागा आम्ही तेव्हा स्वप्न बघितलं होतं, आमच्या वडिलांनी, काकांनी स्वप्न बघितलं होतं की जिथे रुग्णसेवा दिली जाईल, तिथे एका स्त्रीला तिथे योग्य ते उपचार न मिळता तिथून परत गेली, त्या जागेतून परत गेली आणि तिचा दुर्दैव मृत्यू झाला. आता कोण दोषी आहेत याचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असेल ते त्यातलं तथ्य बाहेर काढतील, सरकार असेल किंवा कायदेशीररित्या ते तथ्य बाहेर काढतील. पण याच्या पुढे आपण काय करणार आहोत हा प्रश्नचिन्ह आहे. आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये सरकारकडनं भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. शिवाय विजय कुंभार सर आपल्यासोबत आहेत आणि खिलारे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. अर्थातच सगळ्या मान्यवरांनी आता जी पत्रकार परिषद झाली डॉक्टर केळकरांची, त्यातले मुद्दे सुद्धा ऐकले असतील. मी अर्थातच आता रुपालीताई आपल्याकडे येतोय, मला आपल्याला विचारायचं आहे, आता या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा डॉक्टर केळकर बोलत होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काय राहू केतू डोक्यात आला कल्पना नाही, पण तिथे डिपॉझिट लिहिलं गेलं होतं. म्हणजे आता रुग्णालय प्रशासन मान्य करतच आहे की त्यांनी डिपॉझिट लिहिलेलं आहे, ते मान्य करतातच आहेत की ते डिपॉझिट घेत होते काही केसेसमध्ये. मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये आता एक साधा प्रश्न पडतोय की जो नियम आहे त्या नियमाचा भंग रुग्णालय प्रशासनाकडनं होत होता आणि ते प्रशासन आता मान्य करत आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय कारवाई सरकार म्हणून आपण करणार आहोत, हा या सगळ्याच्या मुळाशी असलेला प्रश्न आहे. या हॉस्पिटलच्या संदर्भातली सगळी नियमावली पहिल्यापासून आहे. दीनानाथ मंगेशकरचा विषय हा सगळ्यांसमोर आला, त्यामुळे त्यांच्यासारखे जेवढे हॉस्पिटल डिपॉझिट साठी पेशंटची पिळवणूक करत असतील त्या सगळ्यांवर कायदेशीर ऍक्ट नुसार, सेक्शन नुसार नक्कीच कारवाई केली जाईल. आणि मी केळकरांची बघितली, लक्षात घ्या, एकतर मुळात पहिल्यांदा दीनानाथ मंगेशकरच्या व्यवस्थापनाने तातडीने स्वतःचीच काय समिती नेमली, स्वतःला स्वतःची क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. हे त्यांच्या लक्षात आलं नाही की हा विषय बहुतेक त्यांना वाटला असेल की ते त्यांच्या पद्धतीने पुढे ढकलून नेतील किंवा बाजूला सारतील.
परंतु प्रशासनाने सुद्धा म्हणजे सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली, त्याची दखल जनतेने घेतली. अनेक लोकांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनातून निषेध व्यक्त केला. तेव्हा कुठेतरी दीनानाथ मंगेशकर यांच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आलं की आपण यातनं सुटू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या या बेजबाबदारमुळे त्यांच्यावर 100% कडक कायदेशीर कडक कारवाई ही होणारच आहे. आत्ताशी पहिला अहवाल झालेला आहे. जैसासांनी डॉक्टरांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. मुळात लक्षात घ्या, पुणे मनपाकडनं त्यांनी अनेक सवलती घेतल्यात, मिळकत टॅक्स मध्ये घेतलेल्या आहेत. समजा 100 बेड असतील तर 25 बेड कॉर्पोरेशनला देणं हा एक उदाहरण आहे त्यातलं, म्हणजे फंड नियम आहेत. असे जेवढे तुमचे बेड्स असतील त्यांचे करारनामा पुणे मनपाशी झालेले आहेत. त्याच्यामुळे ही जी काही कारवाईची त्यांच्यावर वेळ आलेली आहे त्याच्यामुळे बहुतेक ते सांगताना सांगतायत की कर्मचारी कधीतरी टेन्शन मध्ये असतो. कर्मचाऱ्यांनी कामावर येताना त्याचे टेन्शन्स घरी ठेवायचे असतात. त्यांच्या टेन्शन्समुळे जर पेशंटला परिणाम होणार असेल तरी सुद्धा हे प्रोफेशनल इथिक्स मध्ये बसत नाही. हे बेजबाबदार निष्काळजीपणामध्ये मोडतं आणि त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई 100% होणार. विजय कुंभार सर, आता डॉक्टर केळकरांनी जे मुद्दे मांडले पत्रकार परिषदेमधनं ते आपल्या समोर आहेत. जसं रुपालीताईंनी उल्लेख केला की त्यांनी आता मान्य केलेलं आहे की कर्मचारी मगरूरपणे वागतात. अलीकडच्या काळामध्ये त्यांनाही बहुतेक त्याचा अनुभव आलेला असेल आणि तो त्यांनी या सगळ्यामध्ये कथन केलं. पण याचं समर्थन कसं काय होऊ शकेल हा एक मुद्दा. कारण रुग्णालय जिथे आधीच माणूस एक टेन्शन घेऊन आलेला असतो तिथे जर का त्याला अशी वागणूक मिळत असेल तर त्यानं काय करावं हा एक त्यातला मुद्दा. दुसरा मुद्दा, ते आता मान्य करतायत की त्यांनी लिहून दिलं होतं तिथे डिपॉझिट. त्यामुळे जर नियमाबाह्य या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मग आता कशी कारवाई या सगळ्यामध्ये होणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट म्हणजे चुकून झालं की मुद्दाम केला हा प्रश्नच येत नाही. त्या व्यक्तीच्या बाबतीत ते घडलेलं आहे आणि ती व्यक्ती या जगामध्ये आता नाही. दुसरी गोष्ट, मला वाटतं जेवढं काही प्रेस कॉन्फरन्स मी ऐकली त्यानुसार असं वाटतंय की केळकरांचं हे सगळं सांभाळून घेताना थोडीशी धावपळ उडाली असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये रुग्णाने तिकडे गेलं नाही असं म्हटलेलं आहे. परंतु जर रिपोर्ट आपण पाहिला तर त्याच्यामध्ये बरीचशी 10-12 नाव आहेत की रवी पालवेकर यापैकी एकाही किंवा डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतून दाखल करून घेतले नाही स्पष्ट होते. हे त्या अहवालातलं वाक्य मी वाचून दाखवतोय. मुळात इथं धर्मादाय वगैरे हे सगळं आपण क्षणभर बाजूला ठेवू. परंतु महिला तिथं आली, तिला त्रास होतोय. 4 दिवस आधी आली, तुम्ही ज्या वेळेला बोलवलं होते त्याच्या आधी तिच्यावर शस्त्रक्रियेची तयारी झाली. 5 तास तिचे नातेवाईक तिकडे इकडे तिकडे भटकत आहेत. 9:30 आली तिने 10:33 पैसे 300 रुपये भरल्याचं दिसतंय. 11:30 डॉक्टर कबूल करतायत की ते आले, म्हणजे 11:30 तरी डॉक्टरांनी त्याच्यावर लिहिलं की 10 लाख रुपये भरा. त्यानंतर मग 2 लाख 3 लाख जे काय असेल तो वाद चालू झाला. पण हे मात्र नक्की आहे की हे चालू झाल्यानंतर ती 2ला बाहेर पडली. तोपर्यंत कुणीही त्या पेशंटची दखल घेतली नाही. आणि हे दीनानाथ बद्दल सगळ्यांचं मत चांगलं आहे. मीही तिथे ऍडमिट होतो, मलाही काही वेगळे अनुभव असले तरी बराचसा चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळं जे झालंय ते चुकून झालंय की मुद्दाम झालंय हा प्रश्न नाही. हे झालंय आणि हे फक्त उघडकीला आलेलं एक आहे. हे ते भाजपचे आमदार आहेत, त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, त्यांच्या पत्नी, त्याच्यामुळे एवढं उघडकीला आलं. बाकी सामान्य माणसाला हे काय कळतंय ना, आपला पेशंट म्हणजे आता सुद्धा मी दुसऱ्या कुठल्या तरी पुण्यातल्या रुग्णालयाची क्लिप बघतोय की त्या रुग्णालयाला 8-8 दिवस तरी तात्काळ ठेवलेलं आहे. हे उघडकीला आलेलं आहे, एवढंच आहे. उघडकीला न आलेलं बरोबर आहे. कुंभार सर, आपण जे म्हणताय म्हणजे अर्थातच हे सगळं प्रकरण म्हणजे आमदारांचे ते पीए आहेत, त्यामुळे हे सगळं प्रकरण पुढे आलं. त्याच्यावर तर चर्चा झाली, माध्यमांमध्ये काही बातम्या झाल्या, म्हणून आपण याच्याविषयी बोलतोय. पण आणखी काही प्रकरणं या सगळ्यामध्ये आहेत का? त्यांना कशा पद्धतीने या सगळ्याचा त्रास झाला का याच्याविषयी सुद्धा बोलावं लागेल. फक्त दीनानाथ मंगेशकर या एकट्या रुग्णालयापुरते बोलून चालणार नाही, तर याच्या पलीकडे सुद्धा असा जो कारभार चालतो त्याच्याविषयी आपल्याला बोलावं लागेल. हॉस्पिटलची बेपर्वाई, कधी कारवाई, या विषयाच्या निमित्तानं आपण बोलतोय. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. मी आता जातोय, तो अर्थातच खिलारे सर आपल्याकडे मला यायचंय. कारण या सगळ्यामध्ये असंवेदनशीलतेचा कळस झालाय हा एक भाग आहे. आणि जसं कुंभार सर अगदी आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणाले की हे जे प्रकरण आहे ते चर्चेत आलं, त्याच्या बातम्या झाल्या आणि त्यामुळे आता हा सगळा संघर्ष सुरू झालेला आहे. पण अर्थातच याच्यापूर्वी सुद्धा अशा काही कारभाराच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील, अशी काही प्रकरणं आपल्यापर्यंत पोहोचली असतील. आपला काय अनुभव आहे रुपालीताई? मग मी आपल्याकडे सुद्धा येतो. खिलारे सर.
नमस्कार. प्रथमतः मला एवढं सांगायचं आहे की जी घटना भिसे कुटुंबियांबरोबर घडली ती घडायला नको होती. त्याचप्रमाणे आम्हाला दुःख याच गोष्टीचं आहे, म्हणजे जमीन दिली काय गेली हा आमच्यासाठी गौण प्रश्न आहे खिलारी कुटुंबियांसाठी. आतापर्यंत अनेक जमिनी आम्ही अशा जनहितासाठी आपण दिलेल्या आहेत. प्रश्न एवढाच येतो की याच्यापासून आपण शिकणार आहोत का नाही, नैतिकता आपण विसरणार आहोत का, आणि याच्या पुढे आरोग्य सुविधा आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत का नाही. मी अहवालाबाबत मला माहिती मिळाली दीनानाथच्या. त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आपण, किंवा त्यांनी त्यांच्या डॉक्टर्सनी सांगितले की आपण त्यांना सुचवलं होतं की तुम्ही ती रिस्क घेऊ नका पूर्ण प्रेग्नन्सीची. आणि बरोबर आहे, आणि तरी त्यांनी ती रिस्क घेतली आणि त्यामुळे सगळं घडलं. माझं मत एवढंच आहे, तुम्ही त्यांना जरी सुचवलं असेल तर कुठल्याही महिलेला मातृत्वाची ओढ असती आणि ती ओढीच्या माध्यमातून तिने ती रिस्क घेतली असेल. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, ती रिस्क घेऊन आल्यानंतर भले ती ज्या दिवशी तुमच्याकडे ती आली ट्रीटमेंटसाठी, प्रथम प्राधान्य तुम्ही कशाला द्यायला पाहिजे होतं, तर प्रथम प्राधान्य तुम्ही याला द्यायला पाहिजे होतं की तुम्ही तिला ॲडमिट करून घेणं गरजेचं होतं आणि तुम्ही तिला ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं. तर मला असंवेदनशील याच्याकरता वाटते की तिथे डिपॉझिट मागितलं गेलं. आता या कायदेशीर बाबी आहेत की डिपॉझिट ग्राह्य आहे का नाही, डिपॉझिट मागणं योग्य आहे का नाही, त्याला सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. पण माझं मत एवढंच आहे, याच्या पुढील काळात आपण शिकणार आहोत का नाही. आणि नुसतं दीनानाथसाठी लिमिटेड नाहीये, सगळ्या रुग्णालयांसाठी आपल्याला आपण विचार केला पाहिजे की आपण डिपॉझिट घ्यायचंय का नाही. आणि तुम्ही जर मला विचारत असाल की बाबा तिथले अनुभव तुम्हाला आहेत का, आमच्या वडिलांचं, माजी महापौर भाऊसाहेब खिलाऱ्यांचं ऑपरेशन अंदाजे 2010 साली तिथे झालं. आता बरेच ती व्हायरल एक पोस्ट फिरतीये, आमच्या भगिनींनी ती पोस्ट केली होती. पण भगिनींनी पोस्ट करण्यामागचं कारण आपण शोधलं का. कारण दुःख आमच्या परिवाराला इतकं झालंय की बाबा इथे आपली जी जागा आपण ज्या कॉजसाठी आपण तिथे हँडओव्हर केली गव्हर्नमेंटने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिली असेल, दीनानाथ मंगेशकर ट्रस्टनी ती मला वाटतं केळकर साहेबांच्या आपल्या ज्ञानपूर्ण ट्रस्टला दिली असेल, बरोबर आहे. तर तो जो हेतू होतो, ज्या हेतूला आपण अडथळा फासतोय का. आता केळकर साहेबांनी मगाशी सांगितलं की बाबा तिथला जो कर्मचारी असेल किंवा फ्रंट डेस्कला जो असेल त्याची परिस्थिती, समजा त्याची परिस्थिती वेगळी असेल किंवा तो कुठल्या परिस्थितीत आपल्याला माहित नाही, थांबू नका ना. आपल्या कुटुंबाला आलेल्या वैयक्तिक अनुभवाविषयी आपण बोलताय, तो अनुभव काय. नाही, आम्हाला अनुभव असा आला की बाबा तिथे ट्रीटमेंट, आमच्या वडिलांचं ऑपरेशन 2000 साली तिथे झालं. 2000 साली तिथे डॉक्टर रणजित जगताप यांनी सर्जरी केली, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही 3.5 लाख रुपये तिथे, 3-3.5 लाख, मला ते एक्झॅक्ट आकडा माहित नाही, तिथलं रितसर जे काय ते बिल भरलं आम्ही, आणि रितसर बिल भरून आम्ही तिथनं डिस्चार्ज घेतला. बरं, आपल्याला तिथे केळकर साहेब म्हणले की असं काही नाहीये की बिल भरलं गेलं नाही, की बिल मागितलं गेलं नाही, त्यात तथ्य नाहीये. बिल आपण भरलंय आणि ते कायद्यानुसार माझं मत आहे की आम्ही ते बिल भरलं, ते त्यात तथ्य आहे. रुपालीताई, आपण बोलत होतात, म्हणजे अर्थातच इथे आणखी एक मुद्दा जो सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याच्यावरती प्रामुख्यानं रुग्णालय प्रशासनावरती टीका होते, ती म्हणजे जो पहिला अहवाल रुग्णालयाकडनं दिला गेला, त्यातनं असं दिसतंय की कुटुंबाची, त्या महिलेची बदनामी करणारा तर त्यातनं मुद्दे आलेले नाही आहेत ना, असा एक प्रमुख आक्षेप त्या अहवालानंतर घेतला जातो. याचा उल्लेख आता खिलाऱ्यांनी सुद्धा केला. नक्कीच प्रशासन म्हणजे हॉस्पिटलनी, स्थापनांनी त्या महिलेचा मेडिकल अहवाल स्वतःला वाचवण्यासाठी समोर आणला, तो गोपनीयच ठेवायला पाहिजे होता. परंतु तुम्ही जर त्या केळकरांची सुद्धा प्रेस कॉन्फरन्स बघितली, मगाशी कुंभार सरांनी सांगितल्याप्रमाणे ते फार हल्लेले होते, त्यांना काय सांभाळून काय नको या गोष्टी कळत नव्हत्या. कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन, तिथे काम करणारे डॉक्टर हे चुकलेले आहेत आणि ते दोषी आहेत. आता हे एकाच व्यक्तीबद्दल घडते का, तर नाही, हे सातत्याने घडते. त्याच्यामुळे आता सरकारकडे या तक्रारी अधिक प्रमाणात जास्त प्राप्त झालेले आहेत आणि धर्मादाय आयुक्त असेल, याच्यावरचे कमिटीचे सदस्य असेल, म्हणजे जे ज्या खुर्चीवर बसलेले, जर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनच्या खुर्चीवर जे बसलेले आहेत त्यांनी त्यांचं काम चोख करणं गरजेचं आहे. जे डॉक्टर्स आहेत त्यांनी सुद्धा प्रोफेशनल इथिक्स योग्य प्रमाणे वापरणं गरजेचं आहे. आणि सरकार म्हणून जे धर्मादायाचे ज्यांना आमचे सरकारी कर्मचारी म्हणून जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं काम
कर्तव्यनिष्ठ करणं गरजेचं आहे. सातत्याने आपण एखादी केस झाली ती समोर येते, मान्य आहे, परंतु ती सुधारली गेली पाहिजे. आता परत परत हे विषय होता कामा नये. कारण का आपण किती जरी समजा यांना दोषीतून शिक्षा जरी झाली तरी ती गेलेली माता परत येणार नाही, त्या लेकरांची आई परत येणार नाही. ती आईच जाऊ नये, तो पेशंटच जाऊ नये. म्हणून जर प्रत्येकाने खुर्चीवर असलेल्याने जर चोख पद्धतीने कर्तव्यनिष्ठेने काम केलं तर ही वेळ येणार नाही ना. आता जसे जमीन मालक, जे पूर्वीचे जमीन मालक खिलारे बोलत होते, त्यांना वाटणार ना की आमची जमीन आम्ही सरकारला दिली, सरकारने चांगल्या उद्देशासाठी दीनानाथ मंगेशकरांना दिली, मग त्यांच्या घरातला तिथं पेशंट गेल्यावर इथं जे काही दीनानाथ मंगेशकरचे व्यवस्थापन असेल, काहीतरी एक नैतिकता असते ना. अरे हे पूर्वीचे जमीन मालक आहेत, त्यातनं खरं त्यांनी त्यांना सुविधा देणं गरजेचं होतं. म्हणजे बिल वगैरे न मागणं या मताशी मी आहे. परंतु ठीक आहे, आता तो त्यांचा विषय, त्यांनी जुने मालक म्हणून त्यांनी सगळ्यांसमोर बोलून दाखवला, त्यांना जो अनुभव आलाय, म्हणजे हा अनुभव तेव्हापासून येतो. त्याच्यामुळे एवढंच सांगते की त्याच्यामुळे पुन्हा या घटना पद्धतीने हॉस्पिटलने आणि सरकारने सुद्धा कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. खिलारे सर, एक विषय, एक रुपालीताई बरं का, म्हणजे मी आता पुढारीच्या माध्यमातून असेल, आतापर्यंत मी एक विषय आतापर्यंत बोललो नाही, कारण तो खूप संवेदनाशील आहे. अगदी म्हणजे हे खरं मी आतापर्यंत बोललो नव्हतो, पण आमच्या ते मी मनामध्ये इतके वर्ष आपण तो ठेवला होता विषय. एक विषय मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मगाशी तुम्ही प्रश्न विचारला पण मी तो टाळत होतो विषय. एक अनुभव माझा वाईट तिथला सांगतो मी तुम्हाला. म्हणजे याला मी आता ते काय प्रशासनाला मी केळकर साहेबांना मी दोष देणार नाहीये किंवा तिथल्या जे कोण हायर अथॉरिटीज असतील, पण जसं केळकर साहेब मगाशी म्हणले की तिथली व्यवस्था, जो फ्रंट डेस्कला जो असतो तो कर्मचारी तिथे काय रिॲक्ट होतो किंवा काय उत्तर देतो ते आम्हाला माहीत नसतं. पण याला जबाबदार हॉस्पिटलचा हायर अथॉरिटीज नाही आहेत का? तुमच्यावर प्रत्येक, मला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये संस्कार वर्ग त्यांनी चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून नैतिकतेचे संस्कार त्यांच्यावरती होतील. आणि हाऊ वी आर गोइंग टू ट्रीट और एंटरटेन द पेशंट्स हु आर गोइंग टू कम ओव्हर देअर ॲट युअर डोरस्टेप. एक अनुभव माझा सांगतो, जो ऐकल्यानंतर तुम्ही शॉक्ड बसाल. आमच्या वडिलांचं निधन 8 सप्टेंबरला रात्री 12 वाजता आमच्या वडिलांना त्रास झाला घरी. आता जिथे मी बसलोय तिथे वडिलांना थोडा त्रास झाला. आमची बहीण डॉक्टर आहे, जिने पोस्ट केली आहे. म्हणजे सगळं होण्याचं मागचं कारण, आमची संवेदनशीलता का जागेली यामागचं कारण सांगतो. 8 एप्रिलला त्यांना त्रास झाल्यानंतर अंदाजे 12च्या दरम्यान आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समधनं हॉस्पिटलला घेऊन गेलो, दीनानाथ हॉस्पिटलला. दीनानाथ हॉस्पिटलला गेल्यानंतर इमर्जन्सी मध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो. इमर्जन्सी तिथे गेल्यानंतर तिथे काही डॉक्टर्स अवेलेबल होते. त्या डॉक्टर्सला आम्ही सांगितलं की ताबडतोब तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. त्या डॉक्टर्सनी त्यांना आत घेतल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट त्यांना चेक केलं, आणि चेक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही इज नो मोर. आणि वी आर सो शॉक्ड ओव्हर दॅट. म्हणजे त्याच्या पुढची मी तुम्हाला गोष्ट सांगतो. त्यांनी सांगितलं की ही इज नो मोर. त्यांनी सांगितल्यानंतर मी खालीच बसलो, म्हणजे माझ्यात त्राण नव्हते. माझी बहीण थोड्या वेळाने आली, तिने मला सावरलं, तिने मला बाजूला बसवलं. आणि जसं जसं लोकांना समजत गेलं तिथे कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली. भाऊसाहेबांचे कार्यकर्ते असेल, आमच्या परिसर एरंडावणे परिसरातील तिथले रहिवासी ते जमायला सुरुवात झाली. आणि आमच्या घरी आमच्या मातोश्री, अंदाजे त्यांचं वय तेव्हा 76-77 त्यांचं वय होतं. माझी मुलगी, माझी पत्नी, आमच्या बहिणी वगैरे घरी होत्या त्या दरम्यान. आता यांना तो शॉक सहन होणार नाही याच्याकरता आम्ही निर्णय घेतला आमच्या सगळ्या नातेवाईकांनी की आपण भाऊसाहेबांची बॉडी आपण रात्री तिथे ठेवू हॉस्पिटलमध्ये, आणि सकाळी आपण आणू, आणि मग सकाळी सगळे निरोप देऊ. तुम्हाला एक पुढची गोष्ट सांगतो. हॉस्पिटलला आम्ही तिथे विनंती केली की बॉडी आपल्याला इथे रात्री ठेवायची मॉर्चरीमध्ये, शवागृहामध्ये. तिथे ते आम्हाला सांगण्यात आलं की इथं जागा शिल्लक नाहीये, हॉस्पिटलला जागा शिल्लक नाहीये. तिथल्या माझ्याबरोबर, मी साईडला बसलेलो होतो, पण तिथल्या माझ्याबरोबरच्या जे काय तिथे आलेले होते आमच्या नातेवाईक कार्यकर्त्यांचा आग्रह धरला की बाबा तिथे जागा शिल्लक कशी नाही, तुम्हाला माहिती काय कोण आहेत हे मूळ जागेचे मालक, की ज्यांनी तुम्हाला ही जागा दिली, ज्या जागेवरती हॉस्पिटल उभं आहे. तर तरी त्यांची आवश्यक नामं दिसत होती, त्यामुळे नाही जागा शिल्लक नाहीये. मग तिथल्या एका स्थानिक आपल्या एरंडावले रहिवासी आहेत, प्रदीप ठोंबरे, जे आता इथे माझ्या इथे मला वाटतं आहेत, तिथे उपस्थित आहेत. त्यांनी मला वाटतं ॲडमिन तिथे हेड होते सचिन व्यवहारे, आमचे ते चांगले मित्र आहेत. त्यांना रात्री फोन केला अंदाजे 12:30-1च्या दरम्यान. त्यांना फोन करून त्यांना सांगितले की सचिन शेठ, तुम्हाला माहिती आहे का की भाऊसाहेबांचं निधन झालं? ते म्हणले काय सांगताय? म्हटले मला माहीत नाहीये. तर ते म्हणले आम्ही हॉस्पिटलला आहोत, भाऊसाहेब तिथे आहेत, पण तिथे जागा नाही म्हणून सांगतायत, बॉडी ठेवायला जागा नाही म्हणून सांगतायत. ही वॉज शॉक्ड. ही कॉल्ड तिथले, काय मला माहिती आहे त्यांनी कोणाला फोन तेव्हा केला मला माहीत नाही. हॉस्पिटलचं प्रशासन खडबडून जागा झालं, आणि त्यांनी तिथं सांगितलं की बाबा तुम्ही काही करा, तिथे जागा उपलब्ध करा. नंतर तिथं फ्रंट डेस्कला त्यांनी सांगितलं की नाही जागा आहे म्हणून.
मला सांगा 10 मिनिटापूर्वी ते सांगतात की जागा उपलब्ध नाहीये आणि 10 मिनिटानंतर वरून प्रशासनाचा फोन आल्यानंतर ते सांगतात की नाही मॉर्च्युरीमध्ये जागा आहे आणि मग ती बॉडी मॉर्च्युरीमध्ये आलो आणि सकाळी आम्ही घरी आणली. मला सांगा हे काय म्हणजे खरं मग मला सांगा खिलारी कुटुंबियांनी किंवा कुठल्या म्हणजे हे जर आमच्या बाबतीत घडत असेल तर सर्वसामान्य बाबतीत तुम्ही विचारच करू नका. अगदी 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 खरं आहे. हे जितकं दुःखद आहे तितकंच हे संताप आणणारं सगळं आहे जे आता या म्हणजे हे मी निमित्तानं आपण ऐका बोलतोय. सर ऐका ना हो. ऐका ना सर हे मी बोलणार नव्हतो गेले 2 दिवस मी बघतोय अत्यंत संवेदनशील विषय. आम्हाला आमची जागा गेल्याचं आम्हाला दुःख नाहीये पण जागा गेल्याचं दुःख नाहीये पण आज तिथे एक रुग्णाला त्याला सेवा न मिळतो तो तिथून जातो आणि तो मृत्यू पावतो. हे म्हणजे ती मला सांगा आपण त्या व्यक्तीला परत आणू शकणार आहोत का? बरोबर आहे. आपल्यामध्ये ती ताकद आहे का? जर आपल्यामध्ये ती जादू नसेल तर आपण हे काय करतोय आणि कशासाठी मला सांगा ना कशासाठी धर्मादाय तुम्ही बरोबर आहे. हा जर सगळा भीषण प्रकार घडला नसता तर या संतापाचा आपण सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. नाही मला कल्पना आहे कार्यक्रमाची वेळ संपत आली म्हणून मी आपल्याला थांबवतो खिलारे साहेब. अगदी शेवटाकडे आपण आहोत. डॉक्टर घैसास यांनी आता नुकताच राजीनामा दिलेला आहे पण म्हणून इथे न्याय झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. तनिषा भिसे या कोडग्या व्यवस्थेसमोर हरल्या पण ही वेळ त्यांच्या एकटीची लढाई होऊ शकत नाहीये. ही लढाई आता व्यवस्थेच्या विरोधात लढू पाहणाऱ्या प्रत्येकाची आपली लढाई व्हायला हवी आणि त्या व्यवस्थेला व्यवस्थित करण्याजोगी कारवाई जोवर होत नाही तोवर हा संघर्ष आपल्याला सुरू ठेवावा लागेल. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार आणि यासह या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.